कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन मोठं होणार, देशाचं राजकारण बदलणार. संस्थापक अभिजित दिपके यांचं एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह वक्तव्य. दबाव आला तरी मागे न हटण्याच्या भूमिकेवर ठाम. आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो. वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करतीये की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार. देशातील तरुणांना कॉक्रोच म्हणणं योग्य नाही, तरुणांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं मत. कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवत असल्याचा विधान. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं, ही कॉक्रोच पार्टी वगैरे ज्यांच्याकडून काढली, त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहे. नीट प्रकरणी पुण्यात सीबीआयकडून तपास आणखी वेगात. आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनारची समोरासमोर चौकशी. नीट प्रकरणी अंबाजोगाईत सीबीआयकडून 2 विद्यार्थ्यांची चौकशी. संबंधित विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती. संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी. नीटचा फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या लातूरातील डॉक्टरला अटक. सिद्धिविनायक रुग्णालयाचा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला बेड्या. शिरुरेनं मुलासाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचं समोर. चौकशीत काही कागदपत्र, मोबाईल, डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती. नीट पेपरफुटी प्रकरणी बीड कनेक्शन समोर. मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीचे शहरातील सुरू असलेलं इमारतीचं बांधकाम अनधिकृत. पालिका प्रशासनाचे अधिकारी बांधकामा ठिकाणी पुन्हा भेट देणार. त्रुटी आढळल्यास तोडक कारवाईची शक्यता. नीट प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकरनं लातूरातील खोपेगाव शिवारात मोठा शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचं काम सुरू केलं होतं. 15 दिवसांपासून इमारतीचं बांधकाम ठप्प. हॉस्टेल, निवासी सुविधा, अभ्यासिका प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करण्याचा आराखडा तयार होता. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये सीबीआयची चौकशी. आरोपी मनीषा मांढरेचं मॉडर्न महाविद्यालयातील कपाट, लॉकर, डेस्कची पाहणी. महाविद्यालयाकडे अधिकाऱ्यांकडे चौकशी. मांढरेचं महाविद्यालयातील नियुक्तीपत्र, एनटीएतील नियुक्ती सीबीआयनं तपासली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानं चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोलापुरातील खासगी ट्युशन चालक देणार फ्री क्लास. सोलापुरातील प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या शिक्षकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पेपर फोडणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी. नीट पेपरफुटी विरोधात जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. भाजप प्रदेश कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न. पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. पाण्याचाही मारा. विदर्भात वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी. सध्या बहुतांश जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. वर्धा जिल्ह्यात काल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सेलू तालुक्यात धानोलीमध्ये एका महिलेचा उष्माघातानं मृत्यू. रविवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. विदर्भात दिवसा सूर्य आग ओकतोय, मात्र रात्रीचं तापमानही आता सामान्यापेक्षा अधिक. दिवसभरातली गरम हवा रात्रीच्या ढगांमुळे बाहेर पडू शकत नसल्यानं रात्री तापमान अधिक. अकोल्याला उद्या उष्णतेचा रेड अलर्ट. गेल्या आठवडाभरापासून अकोल्याचा पारा 46 अंशांवर. 29 एप्रिल 2019 मध्ये एप्रिल महिन्यात अकोल्याच्या तापमानाचा 47.2 अंशांचा रेकॉर्ड अद्यापही कायम. राज्यात उष्णतेचा कहर, पण कोल्हापूरच्या पन्हाळगडावर काश्मीरी गारठा. पन्हाळगडावर थंडी आणि धुक्याची चादर. संध्याकाळी 7 नंतर पन्हाळगडावर गारठा. स्थानिक नागरिक उबदार कपडे घालून बाहेर पडत असल्याचं चित्र. वाढत्या तापमानामुळे लग्न सराई कमी झाल्याचा परिवहन महामंडळाला फटका. एसटी बसमधील प्रवाशांची संख्या रोडावली. प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे उत्पन्नातही घट.
अमरावतीत महावितरणकडून वीज पुरवठा अखंडित राहावा यासाठी ट्रान्सफॉर्मरची कूलर व्यवस्था. पारा 46 अंशांवर गेल्यानं महावितरणकडून ट्रान्सफॉर्मरची खास काळजी. वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई. शेतकऱ्यांच्या दररोज पेट्रोल पंपावर रिकामे कॅन डिझेल मिळवण्यासाठी रांगा. काही शेतकऱ्यांना डिझेल मिळतं, मात्र काही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. जळगावच्या असोद गावात डिझेल मिळवण्यासाठी 5 किलोमीटरच्या रांगा. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळावं यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावर रांगेत. 5 दिवसांपासून जळगावच्या ग्रामीण भागात इंधनाचा तुटवडा. परभणीत सलग 5व्या दिवशी डिझेलची टंचाई. जिल्ह्यात अनेक पंप बंद. डिझेल टँकरची वाट पाहत वाहनांच्या रांगा. कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी. हिंगोली जिल्ह्यात 5 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी रांगा. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावरच मुक्काम. लातूर जिल्ह्यातही पेट्रोल डिझेलचा तुटवडा. ग्रामीण भागात डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, तर शहरी भागात पेट्रोलचा अभाव. पुढील काळात इंधनाचा तुटवडा अधिक तीव्र होणार. धुळे शहरासह जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा. पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नसल्यानं फलक. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं वाहन चालक त्रस्त. कांद्याचे दर घसरल्यानं जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात. कांद्याला 4 ते 5 रुपये किलोचा भाव. शेतकरी हवालदिल. कांदा उत्पादक शेतकरी महिलेचा सरकारवर आसूड ओढून संताप. शेतकरी काय लई येडा समजायला का सरकार तेच लई शहाणा आहे. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार भाव गेला भाव देतो मग त्याची बुद्धी तवा का नरकाडीला जाती का काय. मग सर्व माल इकलेच भाव देतो सर जगाचा कारभार बघतो. ह्याला भाव आला की माल आला की येडा होतो का काय. सोने चांदीच्या दरात आज भाववाढ. सोन्याचे दर 1200 रुपयांनी. जीएसटी शिवाय सोन्याचा दर 1,57,500 रुपये, तर चांदीच्या दरात 2,000ची वाढ. चांदीचे जीएसटी शिवाय दर 2,70,000 प्रति किलोवर. 2008 मधील रेल्वे भरती प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. सबळ पुराव्याअभावी राज ठाकरेंच्या निर्दोष सुटकेचा ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय. आंदोलनादरम्यान राज ठाकरेंवर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता. आजची केस सर्वात मोठी. आज या केसमधून राज ठाकरेंची मुक्तता झाली. मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाल्याची राज ठाकरेंची प्रतिक्रिया दिल्याची अविनाश जाधव यांची माहिती. ही सगळ्यात मोठी केस होती. यात सन्माननीय राजसाहेबांना अरेस्ट झाली होती. 2008ला ज्या काही देशभरात घटना घडल्या त्याचं मुख्य जी केस होती ती आज ही केस होती आणि त्यातून सन्माननीय राजसाहेबांची आज मुक्तता झाली. खाली येताना साहेबांचं एकच वाक्य होतं की अस्वलाच्या अंगावरचं एक केस कमी झालं. संभाजीनगरमधील विधान परिषदेवर भाजपचा दावा योग्य नाही. संभाजीनगरची जागा शिवसेनेची होती आहे आणि राहणार. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. शिवसेना जागा सोडणार नाही असं संजय शिरसाट यांचं म्हणणं. संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार. या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीने सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल. शिवसेनेनं विधान परिषदेच्या 5 जागांवर दावा ठोकला. नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर, यवतमाळ जागा लढण्यावर शिवसेना आग्रही. पक्षाची ताकद असल्यानं सगळ्या जागा लढवण्याची इच्छा. रायगडच्या जागेवरही शिवसेनेचा डोळा. लवकरच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. निवडणुकीवेळी शिवसेना एकसंध होती, मात्र आता भाजपचाही दावा. शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे, गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह आमदार सुहास कांदेंच्या पत्नीचं नावही चर्चेत. भाजपकडून गणेश गीते, निलेश बोरा यांची नावही चर्चेत.
अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता. शिवसेनेच्या अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांचे अमरावतीत दौरे. आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीसाठी इच्छुक. ही निवडणूक जी आहे ही कोट्याधीश उमेदवार आणि लखपती मतदार अशी होत आहे. नेहमीच तशी ती होते. काँग्रेसने पुन्हा एकदा माधवगडिया प्रयोग करू नये. इथे सक्षम, श्रीमंत, गर्भश्रीमंत असा उमेदवार दिला तरच तो प्रवीण पोटेंच्या बरोबरीनं कुठंतरी काहीतरी काम करू शकेल, मतं घेऊ शकेल. धाराशिवमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपात इच्छुकांची रस्सीखेच. उमेदवारीसाठी इच्छुक मुंबईत तळ ठोकून काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड यांची नेतृत्वाला साथ. माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींच्या नावाची चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर श्रीकांत शिंदेंचा रेल्वेनं प्रवास. वंदे भारतनं ठाणे ते नाशिक रेल्वे प्रवास. चांदवड, नांदगाव, मनमाड, मालेगावच्या विधानसभेचा ते आढावा घेणार आहेत. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड. तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसरकर यांना संधी. माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांना डच्चू. दक्षिण रायगड काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांची नियुक्ती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ यांच्या स्वाक्षरीनं नियुक्त्या. भंडाऱ्यात ओबीसींकडून जनगणनेला विरोध. जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र रकान्याच्या मागणीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे मैदानावर. मोहाडी तहसीलदारांना निवेदन देत स्वतंत्र ओबीसी रकान्याची मागणी केली. डिजिटल जनगणनेच्या जाचक अटींमुळे शिक्षकांची दमछाक. अवघ्या 4 कुटुंबांच्या जनगणनेसाठी शिक्षकांचा गोदापात्रेतून तराफ्यानं प्रवास. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात कानडगाव शिवारातील थरारक प्रसंग. मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार. एल निनोच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगर भागात बुलडोझर कारवाईचा तिसरा दिवस. उर्वरित 40% अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू. आजपासून आणखी 2 दिवस कारवाई सुरू राहणार. तोडक कारवाईची दृश्य ही ड्रोनच्या माध्यमातून समोर आली आहे. मुंबईतील वांद्र्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान दगडफेक करणारे 15 जण अटकेत. दगडफेकी काल 3 पोलीस कर्मचारी जखमी. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पोलीस पटवत लवकरच कायदेशीर कारवाई करणार. सरकारी रुग्णालयातील परिचारिकांचं राज्यभर आंदोलन. परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदलीच्या विरोधात आक्रमक भूमिकेत. संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील सर्व नर्स स्टाफ आंदोलनात सहभागी. 6 जून रोजी तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा. तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीला अभिषेक घालावा. भवानी तलवारीची अलंकार पूजा करावी. मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तुळजाभवानी मंदिरातील सर्व प्रकारचे रेफलर दर्शन पास बंद. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं काढले आदेश. मंदिर संस्थांच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांच्याकडून आदेश समोर आले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात सुट्ट्या पैशांचा तुटवडा. 1 कोटी रुपयांचे सुट्टे पैसे व्यापाऱ्यांना उपलब्ध करावेत. पंढरपूर व्यापारी महासंघाची मागणी. 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयांचे सुट्टे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी. गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात. लहान मुलासह एकाचा मृत्यू. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला बस पलटली. 33 प्रवासी जखमी. सातारा जिल्हा रुग्णालयात लाचलुचपत विभागाची कारवाई. ग्रामीण रुग्णालय काशीळचे सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशींना 30,000ची लाच घेताना अटक. वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागितली होती. नालासोपाऱ्याच्या तुळिंज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात गुटखा विक्रेत्यांकडून महिलेला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महिलेसोबत झालेल्या मारहाणीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण.
मुंबईत बॉलिवूड मॉडेलचा धोकादायक स्टंट, मॉडेल स्निग्धाचा जीवघेणा स्टंट, वांद्रे रिक्लेमेशन रोडवर धावत्या कारमधून बाहेर झुकून केला स्टंटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मॉडेलवर कारवाईची मागणी. पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आजपासून सुनावणीला सुरुवात होणार. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी, पुण्यातील विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक सुनावणी होणार. पुण्यात आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर कोठडीत, तरीही तो बाहेर टोळी चालवतो, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. तुरुंगात कैद असताना त्यानं 2 हत्या आणि बुधवारी अक्षय म्हस्केवर प्राणघातक हल्ला हा घडवून आणल्याची बाब ही समोर आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.